आपल्या संपूर्ण राज्याचं भूषण आणि यशस्वी माननीय मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या या राज्याचे मंत्री महोदय अतुलजी सावे साहेब, भागवतजी कराड साहेब, सर्व दोन्ही जिल्हाध्यक्ष महोदय, सर्व आदरणीय व्यासपीठ मित्रांनो, मला माहिती आहे आपल्याला आमचं कुणाचंच बोलणं आता अपेक्षित नाहीये, परंतु आपल्या सर्वांतर्फे काही मागण्या आपल्याला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे कराव्याच लागतील. कारण आपण आज जे जमलेलो आहोत ते फक्त आणि फक्त नगरपालिका जिल्हा परिषद या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून, कारण ज्या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे पाय पडले तिथला स्ट्राईक रेट 90% आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमच्या देवेंद्रजी या ठिकाणी आल्यामुळे आमचा स्ट्राईक रेट सुद्धा कमी होणार नाही. मी या निमित्ताने तुम्हा सर्वांतर्फे बघा, मागच्या 4 वर्षापासून प्रशासक राज होता, परंतु आणि ही जी खुलताबाद नगरपालिका आहे ही गेल्या 40-45 वर्षापासून आमच्या ताब्यात नाही. तरी आपण नगर परिषद खुलताबाद असेल, गंगापूरचा तर कायापालट केलेला आहे. पाण्याचा जो विषय होता त्यामध्ये विरोधकांनी जो पाईपलाईनचा प्रॉब्लेम केला होता, तर माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 1075 कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना जी सुरू केली जल जीवन मिशन द्वारे, ती येत्या 10 महिन्यात पूर्ण होत आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन सर्व नगर परिषदेतर्फे की भविष्यामध्ये आम्हाला प्रत्येक नगरपालिकेला एक IAS, MPSC, IAS, IFS, IRS तसेच पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक भरती करता एक 5 ते 10 कोटी रुपयाची लायब्ररी आणि शिक्षण प्रशिक्षण देण्याकरताचं प्रत्येक नगर परिषदेला आपण ते केंद्र द्याल अशी आपण कृपया घोषणा करावी. नंतर आमचा जो प्लॅन आहे कचरा व्यवस्थापन, कचऱ्याचा आपण ऍप तयार केलाय आता की कुठेही कचरा आढळला तर फक्त आम्हाला सांगा. खत निर्मितीचा प्लॅन माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अगोदरच कबूल केलाय की सगळे प्लॅन प्रत्येक नगरपालिकेला लावले जातील. इतकंच नाही, ज्येष्ठ नागरिकांकरता जे उद्यान गंगापूरला टॉपेस्ट बनवण्यात आले आहे ते सुद्धा खुलताबाद मध्ये, तसेच इवन कन्नड असेल, वैजापूर असेल, फुलंब्री असेल, सर्वांच्याच तर्फे मी त्यांना या बाबतीमध्ये विनंती करतोय. आणि शेवटचं आपण घरकुल 17-18 टाईपचे घरकुल आपण सगळे मंजूर करून दिले, न भूतो न भविष्यती इतके घरकुल या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. परंतु जागेचे जे होते काही बॉन्डवर जागा आहेत आणि गुंठेवारी पण आपण केलेला आहे, त्याची स्पीड करून नगर परिषद आल्याबरोबर आपण ते कराल ही विनंती करतो. आणि शेवटचं हा जे पर्यटन स्थळ आहे सुलिमांचल, एलोरा, खुलताबाद आणि वेरूळ या सुलिमांचल, म्हैसमाळ, एलोरा आणि खुलताबाद या 4ही सर्किटचं डेव्हलपमेंट झाल्यानंतर राज्यातलं सर्वात टॉप इथं पर्यटन होऊ शकतं. आणि मोरिंगा शेवगाचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर इथं होणं फार गरजेचं आहे, कारण माझ्याकडे जी वाळूज MIDC येते आणि आताच आपण 1800 एकरची जी आरापूरला MIDC आपल्या मतदारसंघात केलेली आहे त्या दृष्टिकोनातून ते सर्व आवश्यक